आता. तुम्ही म्हणाल इकडे आल्यात का आज बाहेर? हो, इकडे आज बाहेर आली आहे. आज थोडेसे घरामध्ये पण मी काय काय चेंजेस केले ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला मी आली आहे आता आमच्या मोकळ्या अंगणामध्ये. आज मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे मोकळं अंगण होतं आमचं आणि अगदी रोड फ्रंट घर असल्यामुळे खूप धूळ येते, उन्हाचा त्रास होतो. तर त्याच्यामुळे आम्ही हे शेड इथे बांधलेली आहे. मुलं खेळतात किंवा संध्याकाळी किंवा रात्री एखादी ट्यूबलाईट जर इथे लावली ना तर इथे जेवण करायला सुद्धा खूप छान वाटतं. हे सगळं मोठं अंगण आम्ही छान स्वच्छ केलं आणि इथे हे हिरवं जे कापड मिळतं, नेट मिळते हिरव्या रंगाची, ही नेट आणली आणि हे बऱ्यापैकी ग्राउंड जे आहे आमचं मोकळं हे कव्हर केलं. यांनी काय होतं बघा, हे बघा इतकं सुंदर बसलंय हे कापड. आम्ही आमच्या इथे पेठ नाक्यावरती काही मजूर लोक मिळतात, त्यांच्याकडून हे कापड आम्ही छान बांधून घेतलं आणि मार्केट यार्डामध्ये हे कापड मिळतं. त्याची सगळी सावली आम्ही छान इथे करून घेतलेली आहे. हे बघा, आणि हे सगळं अंगण आम्ही मस्तपैकी छान मोकळं केलं, स्वच्छ केलं आणि इथे छान सावली तयार केली. आपण गाडीमधून रोज फिरतो, तिला सुद्धा शेड हवी म्हणून तिला सुद्धा ही शेड मिळते आणि त्याच्यामुळे हिरवं कापड आम्ही सगळं वरती ग्राउंडमध्ये कव्हर केलेलं आहे. तसंच आता इथे झाडं बघा किती सुंदर वाढली आहेत. काय होतं, उन्हाळ्यामध्ये झाडांना सुद्धा खूप शुष्कपणा येतो, कोरडेपणा येतो. थोडंसं वरतीचं असं सावलीसारखं असतं तर मग झाडं पण छान आपली वाढतात. आता हे जे आहे हे गुलकंदाचं झाड आहे, गुलकंदाच्या गुलाबाचं हे आहे. 2 मोगरे आहेत बघा खाली. मध्यंतरी मी तुम्हाला दाखवलं होतं एका व्हिडिओमध्ये की मी खूप छान छान झाडं लावली आहेत म्हणून. तर ही मोगऱ्याची झाडं, त्याला पण कळ्या आल्या आहेत. ही तगर आहे, डबल तगर. ह्या सगळ्या शेवंती आहेत. ह्या शेवंती पिवळ्या आणि पांढऱ्या आहेत. यांना सुद्धा खूप छान फुलं येतात. मस्त पाणी टाकतात, माझे मिस्टर टाकतात पाणी सध्या. गुलाब आहे, हा एक तर गुलाब जळून गेलाय माझा. आणि हा जो आहे हा मोतिया कलरचा गुलाब आहे बघा, किती सुंदर फुल आलंय. मोतिया कलरचा गुलाब आहे, हा गुलाब आहे. हे मनी प्लांट जे मी खिडकीला लावले होते हे खूप छान वाढलेत. आणि उन्हाळ्यामध्ये आपण जेवढी हिरवी झाडी आपल्या आजूबाजूला लावू तेवढं डोळ्यांना खूप शांत वाटतं आणि घरातही खूप शांत वाटतं. हा लाल गुलाब आहे गावठी, हा अगदी लालबुंद गुलाब आहे. हे जास्वंद आहे, एक जास्वंद याच्यातलं पिवळं आहे, एक आबोली आहे, एक पांढरं आहे. ही सगळी जास्वंदाची झाडं. आणि हे जे मोठं झाड तुम्हाला दिसतंय हे आहे चाफ्याचं झाड. हे सगळे इथे दोऱ्या आम्ही उन्हात कडकडीत कपडे छान वाळतात आणि निर्जंतुक होतात कपडे उन्हामध्ये वाळत घातल्यामुळे. त्याच्यामुळे या सगळ्या तारा मी इथे उन्हामध्ये छान कपड्यांसाठी बांधून घेतल्यात. आणि हे जे बांबू तुम्हाला समोर दिसतायत ना, हे जे बांबू आहेत, इथे आमच्या बांबूची झाडं होती बघा, ती परत फुटायला लागली आहेत. तर हे बांबू आम्ही तोडले होते आणि हे छान वाळवले. तर त्याचे एवढे बांबू निघाले आमच्या झाडाचेच. हे बघा, एवढ्या झाडाचे हे एवढे मोठे बांबू दिसत आहेत तुम्हाला, एवढे बांबू तयार झाले. आता हे आम्ही कोणाला तरी विकून टाकणार, नाहीतर मग इथे दुसरं शेड वगैरे जर बांधायचं झालं तर त्याच्यासाठी ते उपयोगाला येतील. हे आहे चिक्कूचं झाड. हे बघा, याला सुद्धा बारीक बारीक अशी फुलं लागली आहेत, म्हणजे याला फळ नक्कीच येणार. नंतर हे आहे कडीपत्त्याचं झाड. एवढं मोठं घर आणि एवढं मोठं अंगण म्हटल्यानंतर ते आवरायला खूप अवघड जातं. हे कोरफड आहे. हे आहे आंब्याची झाडं. आणि हा जो पालापाचोळा तुम्हाला दिसतोय हा बांबूच्या झाडाचा पालापाचोळा आहे. तो आता गाडी आली की त्या पालापाचोळ्याच्या गाडीमध्ये देऊन टाकणार. हे असं सगळं स्वच्छ छान अंगण करून घेतलं, सावली केली आहे. हे बघा, ही तुळस अतिशय सुंदर वाढली आहे तुळस. हे क्रिसमस ट्री मी लावलंय. आणि ह्या ज्या रिकाम्या कुंड्या दिसत आहेत त्या पण हळूहळू एक एक थोडी थोडी झाडं मी त्याच्यामध्ये लावणार आहे. आणि छान अशी शेड आम्ही केली आहे. हेच आज मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. तसंच घरामध्ये मी काही वस्तू आणल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवणार आहे. सावलीमध्ये उभं राहिलं की खूप छान असं वाटतं, शांत वाटतं. आणि ह्या ज्या खिडक्या आहेत ना, याच्यातून जो उन्हाचा एक झरोका यायचा आणि उन्हाचा जो प्रकाश झोत यायचा, त्याने जो त्रास व्हायचा तो या हिरव्या कापडाने खूप शांत झालाय. भिंतीला खिळे लावून मस्तपैकी ते कापड हुकमध्ये अडकवून त्यांनी आम्हाला लावून दिलंय. चला आता घरात जाऊया. घर अगदी रोडवर असल्याने धुळीचा खूप त्रास होतो. जेवढं मोठं घर तेवढं आवरायला पण अवघड पडतं आणि आपल्याला खूप मेंटेन ठेवावं लागतं. हे बघा, असं दिसतंय. एकदम छान झालंय. आता घरामध्ये काय काय नवीन वस्तू आणल्यात ते दाखवते.
हे बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं घरामध्ये मी काही नवीन वस्तू घेतल्या, त्याच्यापैकी ही पहिल्यांदी घेतली ही शोकेस. आता ही जी शोकेस होती, माझी पहिली जी जुनी शोकेस होती ती खूप खराब झाली होती. म्हणजे ती जवळजवळ मी 10 ते 15 वर्ष वापरली, ती खराब झाली. आणि काही वेळेस काय होतं, खूप काही जुन्या लोकांना किंवा घरामध्ये काही असं असतं की जुन्या ज्या वस्तू असतात ह्या फेकण्याचा जीव होत नाही, त्याच्यामध्ये जीव अडकून राहतो, मोह होत नाही पटकन फेकून द्यावा असं. पण नाही, ज्या अगदी जुन्या खराब झालेल्या वस्तू आहेत की त्यांनी जास्त निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये येत असते, त्याच्यामुळे ज्या वस्तू अगदी खूप जुन्या झाल्यात त्यांची वेळातच विल्हेवाट लावणं हे जास्त योग्य असतं. तिथे नवीन वस्तू घेतली की घरामध्ये तेवढीच फ्रेश एनर्जी तयार होते. हे बघा, ही शोकेस मी नवीन घेतलेली आहे. त्याला खाली छान 3 मोठे मोठे कप्पे आहेत, 2 ड्रॉवर्स आहेत, साईडला शोकेस आहे, त्याच्यामध्ये मी सगळे सॉफ्ट टॉयज ठेवलेले आहेत आणि वरती पण 2 छोटे कप्पे आहेत, तिथे पण मी सॉफ्ट टॉयज ठेवलेले आहेत. तर ही शोकेस मी घेतलेली आहे, खूप छान मला मिळाली. ही शोकेस जवळजवळ मला मिळाली 15,000ला आणि ती जास्त चांगली मिळाली मला, त्या मानाने खूप छान मिळाली. एकदम सुटसुटीत आणि दिसायला पण छान दिसते. कलर घेताना पण तुम्ही फ्रेश कलर घ्या, म्हणजे घरामध्ये पण फ्रेश वाटतं. तसंच आता हे पडदे मी नवीन आणले होते. उन्हाळ्यामध्ये काय होतं, जास्त डार्क पडदे वापरले की घरामध्ये खूप जीव दाबल्यासारखं होतं, फ्रेश वाटत नाही. जेणेकरून पडदा थोडासा फ्रेश असेल तर त्याच्यातून थोडासा उजेड पण घरात येतो आणि छान वाटतं. आता जाऊया देवघरामध्ये, चला. आता हा जो देव्हारा मी घेतलाय हा नवीन घेतला. जेव्हा मी शोकेस घेतली तेव्हाच देव्हारा घेतला होता नवीन वर्षी, आणि माझी देवावरती खूप श्रद्धा आहे. त्या देवावरतीच आपण भरोसा ठेवून आपलं आयुष्य जगत असतो, तर त्या देवासाठी सुद्धा आपण एखादं नवीन घर करावं असं मला वाटलं. म्हणून मी यावर्षी पहिला देव्हारा जो आमचा होता तो सागवानी होता. तो खूप जुना होता, तो माझ्या आजे सासूंच्या वेळेपासून होता, पण तो खूप खराब झाला होता. म्हणून म्हटलं की देव्हारा बदलावा. आणि चादरी, बेडशीट्स किंवा पडदे आपण नेहमीच घेत असतो, दर महिन्याला, दर वर्षाला, 6 महिन्यांनी वगैरे आपण घेत असतो. तर आपण देवासाठी का म्हणून एखादं नवीन घर करू नये असं मला वाटलं, कारण आपण त्याच्या भरोश्यावर जगत असतो. त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. माझी देवावर खूप श्रद्धा आहे, त्याच्यामुळे मी त्या देवासाठी सुद्धा एक नवीन घर, देवघर घेतलं आणि ते मला खूप सुंदर मिळालं. हे बघा, त्याला खाली 2 ड्रॉवर सुद्धा आहेत, पुढे एक फळी पण आहे, ती मुव्हेबल आहे. त्याच्यावर तुम्हाला हे बघा, ही जसं ताम्हण ठेवलंय तसं परात पण पूजेसाठी ठेवता येते. तिथे तुम्हाला नैवेद्याचं ताट ठेवता येतं. खाली बसून तुम्हाला त्या फळीवर पोथी ठेवून पोथी वाचता येते. तसंच हे देव जे आहेत, दिवा पण त्या फळीवर खूप सुंदर दिसतो आणि देव्हाऱ्याचा कलर पण खूप फ्रेश मला मिळाला. त्याच्यामध्ये लाईट सुद्धा लागतो. हे बघा, अतिशय सुटसुटीत असे देव ह्याच्यामध्ये बसतात. त्याच्यामध्ये 3 पायऱ्यांचा एक हे दिलेला आहे, स्टेप्स आहेत, लाकडी असा एक ठोकळाच त्यांनी तयार केलेला आहे आतमध्ये. तर त्याच्या 3 पायऱ्या तुम्हाला दिसत आहेत, स्टेप बाय स्टेप. इथे देव सुद्धा छान मस्तपैकी बसतात. हा प्रशस्त देवारा मला खूप छान मिळाला आणि तो सुद्धा मला जवळजवळ 15,000ला पडलाय. आणि या देव्हाऱ्यामध्ये लाईट लागतो. आता मागचं जे हे काही मटेरियल आहे हे अॅक्रेलिकचं आहे आणि बाकी वुडन आहे आणि तो खूप स्टर्डी आहे, जड आहे, अजिबात हलका नाही येतो देव्हारा, खूप छान आहे. याच्यामध्ये मागे जे अॅक्रेलिकचं डिझाईन आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी शिवपिंडीचं चित्र होतं, काही ठिकाणी गणपती होता, काही ठिकाणी सूर्याचं चित्र होतं. मला हे आवडलं, मी हे घेतलं. खूप सुंदर वाटतं संध्याकाळच्या वेळेला असा प्रशस्त देवाऱ्यामध्ये दिवाबत्ती केल्यानंतर जो प्रसन्न वातावरण असतं त्याच्यासारखं दुसरं सुख नाही. हे बघा, असं देवांना पण छान आपण सुटसुटीत ठेवायला पाहिजे. आपण त्याच्या भरोश्यावर जगतोय तर आपण त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी छान असं करायला हवं. म्हणून हा छान देव्हारा मी इथे घेतलेला आहे. तुम्हाला जर घ्यायचा असेल तर ह्या पद्धतीचा देव्हारा तुम्ही नक्की घ्या, खूप छान रिझल्ट आहे. चला आता किचनमध्ये जाऊया. मी आली आहे किचनमध्ये. किचनमध्ये नवीन वर्षी ह्या 2 रॅक मी घेतल्या, सारख्या घेतल्या. या 2 रॅकमध्ये एवढाच फरक आहे की एक जी रॅक आहे ही याच्यामध्ये सगळी ताटं वगैरे ठेवायची सोय आहे, भांडी ठेवायची सोय आहे, आणि दुसरी जी रॅक आहे ही फक्त प्लेन कप्प्यांची रॅक आहे. याच्यामध्ये तुम्ही सगळे डबे ठेवू शकता. याच्यामध्ये सगळे डबे मी अरेंज करून ठेवलेले आहेत आणि इकडे सगळी ताटं, पातेली, आपल्याला रोज जे साहित्य लागतं, कढया, हे सगळं मी याच्यामध्ये अरेंज करून ठेवलेलं आहे. या 2 रॅक मी घेतल्या कारण एकाच ठिकाणी सगळी भांडी, डबे हे सगळं व्यवस्थित लावलं की घर कसं खूप छान दिसतं. स्वयंपाकघरामध्ये रोज आपण एंट्री केल्यानंतर सुद्धा आपल्याला स्वयंपाकाला एक नवीन हुरूप येतो. म्हणून हे सगळं मी असं व्यवस्थित इथे लावून ठेवलेलं आहे. हे बघा, ह्या 2 रॅक मी नवीन घेतल्या आहेत.
इथे पण माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं असेल, माझ्या किचनची टूर जेव्हा मी तुम्हाला दाखवली होती त्याच्यामध्ये इथे फळ्या होत्या, त्या फळ्या मी काढल्या आणि ह्या 2 रॅक इथे मी अरेंज केल्या. एकाच ठिकाणी सगळं खूप छान दिसतं म्हणून. आणि इथे फळींवरती जे डबे माझे होते, हे डबे मी सगळे वरती छान घासून व्यवस्थित लावले. ह्या ज्या बरण्या आहेत ह्या छान मी व्यवस्थित तिथे अमेझॉनवरनं स्टिकर्स मिळतात ते लावले त्याच्यावर. म्हणजे आपण जर घरात नसेल तर घरातल्या मुलांना किंवा आपल्या मिस्टरांना किंवा घरामध्ये इतर लोकांना काय पटकन कशात आहे पटकन सापडतं म्हणून ही छोटी रॅक इथे बाउल्स आणि याच्यासाठी मी लावलेली आहे. आणि माझं जुन्या पद्धतीचं किचन आहे. माझ्या परीने जसं मला छान ठेवता येईल तसं मी ठेवलेलं आहे. हे बघा. नंतर इथे पूर्वी चमचे लावलेले असायचे ते मी आता इथे अरेंज केलेले आहेत की जेणेकरून ओट्यावरती मी तुम्हाला रेसिपी दाखवते इथे तर मला इथे हाताशी घ्यायला बरं पडेल म्हणून अशा पद्धतीने मी किचन अरेंज केलेलं आहे. आणि ह्या ज्या नवीन वस्तू मी तुम्हाला दाखवणार होते, तुमच्याबरोबर शेअर करणार होते, म्हटलं आपलीच फॅमिली आहे, युट्यूब फॅमिली, शेअर करावं म्हणून ह्या वस्तू तुमच्याबरोबर आणलेल्या मी शेअर केल्या. तुम्हाला कशा वाटल्या ते मला नक्की कळवा. चला. हे बघा, हे हिरवं कापड इथे जे लावलेलं आहे हे इथून असं दिसतं. आणि ह्या खिडकीमधून आम्हाला ही शेजारी हॉस्पिटल आहे, याची जी भिंत आहे ही खूप डार्क कलरची आहे. त्याच्यामुळे दुपारी काय होतं, घरामध्ये ह्या भिंतीच्या रंगाचा, लाल रंगाचा खूप त्रास होतो म्हणून आम्ही हे जे ग्रीन कापड आहे इथे लावलंय जेणेकरून आमच्या घरामध्ये थोडंसं शांत वाटेल. आणि हे बघा, हे झाडं इथे खूप छान दिसत आहेत. रोज सकाळी हिरव्या झाडांकडे जर येतात आता बघितलं तर खूप मनाला शांत वाटतं. उन्हाळ्यामध्ये आपण जेवढ्या हिरव्या वस्तू आणि जेवढी झाडी लावू तेवढंच थंड वाटतं म्हणून. आणि हे बघा, हे इथून असं दिसतंय. आजचा व्हिडिओ, माझी छोटीशी खरेदी घरातली तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. उन्हाळा पडत चाललेला आहे, स्वतःची बॉडी हायड्रेट ठेवा कारण उन्हाने त्रास होतो, बॉडी डिहायड्रेट होते. थोडं थोडं पाणी पित राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.